अस्तित्वच काय हा प्रश्न आम्ही विचारतो. आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही? हा देश स्वतंत्र झालाय, पण या स्वतंत्र भारतामध्ये आमचं अस्तित्व काय? आमची भटकंती थांबत नाही. मी आता जिल्हाधिकाऱ्यांना बोललो की बाबा नेमकं आमचं अस्तित्व काय ते सांगा. आम्हाला रोज नव्या ठिकाणी पाण्याची, राहण्याची, संडास बाथरूमची व्यवस्था करा. का बरं आमच्यासाठी फिरते संडास नाही? का बरं आम्हाला ज्या गावात थांबायचं त्या ठिकाणी लाईट येत नाही? का बरं पोलीस पाटील आमचा अहवाल तयार करत नाही? का बरं सरपंच येऊन आम्हाला भेटत नाही? म्हणजे कोकरू दी नाही तर राहा, कोकरू दी नाही तर तुझी चोरी करतो, अशा दडपणामध्ये आम्ही किती दिवस जगायचं? हा प्रश्न आम्ही आज राज्य सरकारला विचारला. या मारहाण झालेल्या आया बहिणीला भेटायला मांजरीला गेलो. परिस्थिती बघून पायाखालची जमीन सरकली. आईचं नाव काय होतं? आशाबाई शिंगाडे. 60 वर्ष वय असेल आशाबाई, आणि तिचं पूर्ण शरीर काळं निळं केलं. या दुसऱ्या बहिणीला सुद्धा मारलंय. आमच्या आया बहिणीवर अत्याचार केलाय. आमची व्यथा ऐकायला कुणीच नाही. सरकार म्हणून कुणी नाही, प्रशासन म्हणून कुणी नाही. आम्ही तिथूनच काहीतरी पाला घ्यायचा आणि आमच्या जखमावर लावायचा आणि गप बसायचं. अरे बाबा, या आशाबाई तुमची लाडकी बहीण नाही का? का धनगराच्या बहिणी तुमच्या बहीण नाहीत का? दलितांच्या बहिणी लेकी तुमच्या बहीण नाहीत का? हा प्रश्न आम्ही आज या व्यवस्थेला विचारतो. आज त्या आमच्यात एक वृद्ध येतं, त्यांच्या डोक्यात 50% पडाव. या दवाखान्यात आले तर ऍडमिट केलं नाही, विचार दिला, खाजगी दवाखान्यात इलाज सुरू आहे. खूप भयंकर आहे. माझ्यासारखा संवेदनशील माणूस हे सहन करू शकत नाही, आणि म्हणून मी आज तुमच्या न्यायासाठी या ठिकाणी उभा आहे. या घटनेसाठी धावून आलो. जातीच्या धर्माच्या पलीकडे मानवता आहे, आणि आपल्या सगळ्या महापुरुषांनी मानवता शिकवली. रक्त आहे, त्या आईचं रक्त निघलंय, त्या ताईचं रक्त निघलंय, माझ्या मेंढपाळ बांधवाचं रक्त निघलंय. या सरकारला इशारा देतोय, या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज तुम्ही मेंढ्या रोखल्या, तुम्हाला सहकार्य केलं, पण जर काही तासात आरोपी अटक झाले नाहीत, हे कोण चोर आहेत मुर्टे, आणि तुम्हाला नसेल जमत ना आम्हाला सांगा. फक्त आम्ही बंदोबस्त केल्यावर गुन्हे दाखल करायला पुढे येऊ नका. बंदोबस्त करायचा आमच्या सारख्या अवलादी सारखा नियम तर कुणालाच नाही. कुठं कोणता ठोका टाकायचा आहे हे आम्हाला माहिती आहे, एवढं लक्षात ठेवा. आम्ही कायदा मानतो, संविधान मानतो, कायद्याचे लेकर आहेत. अशा पद्धतीने आमच्याशी वागणार. इथे एका व्यावसायिकाच्या घरात चोरी झाली, आरोपीचं एन्काउंटर केलं, त्याचा मुद्देमाल लगेच मिळाला. मेंढपाळाचं काहीच मिळत नाही, मेंढपाळाचं काहीच त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही. किती दिवस सहन करायचं? एकीकडे तुम्ही आमच्या अहिल्याबाई होळकरांच्या जयंत्या करतात, आणि दुसरीकडे त्यांच्या लेकरांवरती घाव मारला जातो तर विचारायला येत नाही. हे आता आपण ओळखलं पाहिजे. अशा पद्धतीने आपला वापर होतोय. आपण आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे. संघटित राहा. विचार करू नका माझा नंबर घ्या. जे तुमचे नेते लढतायत त्यांचा नंबर ठेवा. अर्ध्या रात्री कुठं मदत लागली तर हा निळा वाघ तुमच्यासाठी घाबरायचं नाही. तुमचा कायमस्वरूपी निवाऱ्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. बघू, घरात राहू. कसं काय वन विभाग जमिनी देत नाही ते बघू. कसं काय आम्हाला निवारा मिळत नाही ते बघू. अरे गाई सांभाळायला गोशाळा निघल्यात माहितीच ना तुम्हाला. त्या गोशाळेला 2-2, 5-5 कोटी अनुदान देतात, पण का मेंढपाळाला अनुदान मिळत नाही? 5-5 कोटी, 2-2 कोटी. हा प्रश्न मी विचारतोय. मेंढपाळांसाठी का कायम पालन पोषण करण्यासाठी आमची
फॅक्टरी तयार होत नाही, का आम्हाला प्रायव्हेट लिमिटेडचा दर्जा मिळत नाही, का आम्हाला अनुदान मिळत नाही? अरे आम्ही धनगराचे लेकर आहेत, आम्हालाही वाटतं ना गाडीत फिराव. मेंढ्या सांभाळून मारणार आहेत का? मेंढ्या आम्ही जन्माला घालायच्या, त्याच्या केसापासून तुम्ही श्रीमंत व्हायचं, त्यांच्या व्यवसाय उद्योगातून तुम्ही श्रीमंत व्हायचं आणि आम्ही फक्त मेंढ्या राखून मारायचं? हे चालणार नाही. याच्यावर ठोस कार्यक्रम बनवणार. आणि पशुपालन विभाग कशासाठी आलाय का त्या मंत्र्याचा फोन? कोण आहे त्याचा? पंकजाताई मुंडे मंत्री आहेत, आलाय का कुणाला फोन? विचारलंय का? मग कशासाठी हे मंत्री आलाय का? कुणाला फोन विचारलंय का? मग कशासाठी हे मंत्रीपद? पशुपालन मंत्री कशासाठी? काय योजना तुम्ही आमच्या काढताय? काय आमची भटकंती बंद करताय? याचं उत्तर तुम्हाला मागावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला मी आवाहन करतोय, आज आपण निवेदन देऊन प्राथमिक या ठिकाणी आक्रोश दाखवलाय. याद राखा, जिल्हाधिकारी कार्यालयावरती मेंढ्या आणायला तुम्ही रोखताल. मेंढपाळाची अवलाद आहे, लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस मंत्रालयात सुद्धा मेंढ्या घुसू शकतो एवढी ताकद आणि तुमचा एकही मार्ग महाराष्ट्रात चालू देणार नाही. समृद्धी महामार्ग सुद्धा मेंढ्या अडू शकतात एवढी ताकद आमच्यामध्ये हा इशारा. तुम्हाला राज्यात फिरणं मुश्किल होईल, अरे आमचा तळतळाट नका घेऊ. आम्ही भाकरीसाठी संघर्ष करतोय. काय अवस्था केली आमच्या आया बहिणीची, मारलंय राव. थोडं सुद्धा काळीज आणि संवेदना नाही त्यांना, थोडी सुद्धा आपली दखल नाही, थोडं सुद्धा यांना आपल्याबद्दल प्रेम भावना नाहीत. कोणत्या राज्यात आम्ही जगतो? अरे इथं राज्य केलंय, अहिल्याबाई होळकरांचं राज्य होतं आणि आज तुम्ही आम्हाला गुलामीचा चिन्ह देताय. अरे आम्हाला माणूस, आम्ही म्हणतोय तुम्ही आमच्याकडे आहे ते सगळं घ्या, तरी सुद्धा तुम्ही मारलंय. त्याला दरोडा म्हणायचं का काय? अरे हल्ला आहे, हल्ला आतंकवादी हल्ला आहे, हा आतंकवादी हल्ला आहे. हा फक्त दरोडा नाही. आमच्या सिंदूरला किंमत नाही. आज 2 लोक मारता मारता वाचलेत, काही किंमत आहे का नाही आमच्या मारण्याला? माणसं मारले, पुत्र होतं तिथं, याला सुद्धा माराव. ह्या नराधम हरामखोर अवलादीने आमच्या आया बहिणीच्या छप्परात हात घालावत. अरे हा अवलादी कोण आहेत? दारू पिऊन नशा करून आमच्या तुटून पडतात. हल्ला काय 15 मिनिटं नव्हता, 3 तास हल्ला होता. 3 तास. किती रडले असतील, किती ओरडले असतील. लहान लेकराकडून मोबाईल गेला बाजूला तर त्याच्या हातावरती काट्या मारल्या, चल मोबाईल आण. तो बिचारा अंधारात चाच पडत मोबाईल घेतला आणि दिला. मोबाईल फोडला तेव्हा त्यांच्या मनाची शांती झाली. फोन करू नये म्हणून मोबाईल फोडला. खाळ केला, 2-3 मुडदे आमचे पाडायचे होते. हा छोटा हल्ला नाही, हा मेंढपाळांच्या अस्तित्वावरील हल्ला आहे. आपल्याला यांना संपवायचंय म्हणून हा हल्ला केलेला आहे. हा नुसता दरोडा आणि चोरी नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून या प्रकरणातील पीडिताला 1 कोटीची मदत झाली पाहिजे. राज्य सरकार नीती केली पाहिजे आणि आम्ही सुद्धा निवाऱ्याचे हकदार आहेत. बाबासाहेबांनी संविधानात अन्न वस्त्र निवारा दिलाय. आम्हाला सुद्धा उद्योग करता आला पाहिजे, निवारा मिळाला पाहिजे. यासाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण संघर्ष करणार आहे. हे आम्ही इशारा दिला. आम्ही दोघांनी, कोण पोलीस आहे त्याची चौकशी करा. 3 किलोमीटरवरती हल्ला होतो माहित नाही, त्याच्यात आरोपी लवकरात लवकर अटक झाले पाहिजे. अन्यथा पुढचं आंदोलन या सरकारला झोप येऊ देणार नाही. लढायला शिका, नीटून उठा. तुम्ही जगलात, तुमच्या लेकरांना सुद्धा जगता आलं पाहिजे. यासाठी तुम्ही पुढे या. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहू. एवढंच नाही, तुम्हाला काही लोक आता सांगितलंय, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी लढता लढता मरण आलं तरी हा बाबासाहेबाचा वाघ या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं असताना आव्हान करतो आणि ताकदीने पुन्हा पुढच्या वेळेस आपण आंदोलनाची धडकाळी फोडू आणि या प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत त्यांना अटक करून फाशी झाली पाहिजे, जन्मठेप झाली पाहिजे. यासाठी उभा करू असं आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम, जय मल्हार.